आज आपण अपूर्णांक हा टॉपिक पाहणार आहोत। याच्यामध्ये जो सुरुवातीचा आहे व्यवहारी अपूर्णांक याच्या संदर्भामध्ये आज आपण माहिती घेणार आहोत। व्यवहारी अपूर्णांकावरचे प्रश्न परीक्षेत सर्व पद्धतीच्या ज्या परीक्षा आहेत DHS DMAR असेल, पोलीस भरती असेल, MP असेल, सरळ सेवा, तलाठी, ग्रामसेवक सर्व परीक्षेमध्ये हमखास विचारणारा हा जो टॉपिक आहे त्याच्यावर परीक्षेच्या अनुषंगाने पडलेल्या प्रश्नांचाही आढावा आपण याच्यामध्ये घेणारच आहोत। तर अपूर्णांकामध्ये आपल्याला घ्यायचा आहे व्यवहारी अपूर्णांक। व्यवहारी अपूर्णांक तर व्यवहारी अपूर्णांक याचा अर्थ काय बघा। आता अंशाधिक अपूर्णांक आणि छेदाधिक अपूर्णांक याचा अर्थ अंश आणि छेद, जसं की 6/5 याला म्हणतात अंश, याला म्हणतात छेद। 6/5 आता हा कोणता अपूर्णांक आहे? अंशाधिक अपूर्णांक आहे, अधिक की छेद अधिक अपूर्णांक आहे? याचा अर्थ अंश छेदापेक्षा अंश मोठा आहे। कोण मोठा आहे? अंश। तर याला काय म्हणतात? अंशाधिक अपूर्णांक। अंशाधिक। आणि दुसरा घेऊयात आपण, जसे की 5/6 छेद मोठा आहे अंशापेक्षा। छेद कसा आहे? इथं छेद मोठा आहे, इथे काय होतं? अंश काय होता? मोठा होता। अंश मोठा, अंश अधिक अपूर्णांक, छेद मोठा, छेद अधिक, यालाच काय म्हणतात? छेदाधिक काय असेल? अपूर्णांक असेल। हे अपूर्णांकाची ओळख सुरुवातीला करून घेऊयात आपण, की अंशाधिक अपूर्णांक आणि छेदाधिक अपूर्णांक। याचा अर्थ जो मोठा आहे, अंश मोठा असेल अंशाधिक अपूर्णांक, छेद मोठा असेल छेदाधिक अपूर्णांक। याच्यावरती काही प्रश्न नाही आहेत, फक्त ही माहिती असावी आपल्याला। आता हा जो अंश आणि छेद स्वरूपात लिहिणारी जी संख्या आहे त्याला काय म्हणतात? व्यवहारी अपूर्णांक म्हणतात। अंश आणि छेद स्वरूपात लिहिणारी संख्या, लिहिता येणारी संख्या, याला काय म्हणतात? व्यवहारी अपूर्णांक म्हणतात। मग व्यवहारी अपूर्णांकावरचे परीक्षेमध्ये प्रश्न कसे पडतात त्याची आपल्याला माहिती घ्यायची आहे। तर परीक्षेमध्ये सुरुवातीला काही अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवा याच्या संदर्भात काही नियम असतात। परीक्षेत प्रश्न असतो खालीलपैकी कोणता अपूर्णांक मोठा आहे, कोणता अपूर्णांक लहान आहे, या पद्धतीचे प्रश्न काय करतात? परीक्षेमध्ये विचारले जातात। तत्पूर्वी अजून एक थोडंसं, हा जो आपण अंश आणि छेद पाहिला याच्यामध्येच एक पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, जसं की 3.1/2 याला काय म्हणतात? पूर्णांक युक्त अपूर्णांक। याला काय म्हणतात? पूर्णांक युक्त अपूर्णांक। याचा अर्थ पूर्ण संख्या आहे आणि एक अपूर्ण संख्या आहे, जी की व्यवहारी अपूर्णांकमध्ये 3.1/2 याचं वाचन कसं असेल? 3.1/2। तर याचं तुम्हाला व्यवहारी करायचं आहे। व्यवहारी याचा अर्थ मी काय सांगितलं होता, की अंश आणि छेद स्वरूपातली संख्या। तर याचं रूपांतर कसं करायचं आहे? छेद आणि या पूर्ण संख्येला गुणाकार करायचा आहे। याचा अर्थ ह्या दोघाचा गुणाकार आणि आलेल्या गुणाकाराची बेरीज, जसं की 2×6 + 1 उत्तर किती असेल? 7। छेद जसा आहे तसा। याचा अर्थ आपण काय केलं? 3×2 = 6 केलं, त्याच्यामध्ये 1 टाकला, उत्तर किती आलं? 7/2। कळण्यासाठी बघा, छेद जसा आहे तसा ठेवला मी, ह्या दोघाचा गुणाकार केला 2×3 आणि जी वरची संख्या त्याच्यामध्ये काय केली? प्लस केली, 2×6 आणि 1 7, 7/2। हे काय झालं? त्याचं व्यवहारी अपूर्णांक झाला। हा काय झाला? व्यवहारी अपूर्णांक। एकदम बेसिक गोष्ट आहे अपूर्णांकामध्ये, जी स्पष्ट करतोय तुम्हाला। पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांक रूपांतर असं करतात, जसं की आता एखादी संख्या घेऊयात आपण 7.1/3, याचं व्यवहारी करायचं तुम्हाला। तर ह्या दोघाचा गुणाकार 3×7 = 21 आणि यांची बेरीज जी बाकी उरते येते 21 आणि 1 उत्तर किती असेल? 22। छेद जसा आहे तसा 3। याला म्हणतात व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करणे। कशाचं? पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं व्यवहारीमध्ये आपण काय केलं? कन्वर्ट केलं। बेसिक मेथड आहे, बेसिक गोष्टी आहेत जे आपण इथं क्लिअर करूयात, जेणेकरून आपल्याला पुढच्या गणितामध्ये अडचण येणार नाही। ठीक आहे। आता आपल्याला याच्यामध्ये अपूर्णांकाचा व्यवहारी अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवणे याच्यावरती प्रश्न असतो। हे प्रश्न सोडवायचा कसा?
हे बघूयात. तत्पूर्वी एकदम गोष्टी क्लिअर करूयात. समजा आपण असं म्हणलं की 5/2 आहे, (19/3 आहे. ह्या 2 अपूर्णांक आहेत. तर यांच्या अपूर्णांकातला मोठेपणा लहानपणा ठरवायचं कसं? एक 2 पद्धतीने ठरवता येतो. एक 2 ने 5ला भागाकार करून पूर्ण भागाकार लिहिता येतो तुम्हाला पहिल्या मेथडनुसार. 2 ने 5ला भागा आपण 2 दुणे 4 येईल, 1 उरेल, त्याच्यावर 0 घेतला, 2 पंचे 10, याचा अर्थ 2.5 आला. 3 ने याला भागू शकतात, 3 सख 18, 1 उरेल, परत 10 होईल, 3 त्रिक 9 समथिंग. ओके, याचा अर्थ याच्यामध्ये मोठं कोण आहे? 6.3. तर हा अपूर्णांक काय असेल? मोठा असेल. 2.5 लहान आहे, याचा अर्थ हा अपूर्णांक कसा असेल? लहान असेल. याचा अर्थ हा अपूर्णांक मोठा असेल, हा अपूर्णांक लहान असेल. एकदम सुरुवातीची मेथड, ही जी पहिली पद्धत आहे, या पद्धतीने हे गणित सोडवता येतं. याचा अर्थ तुम्ही भागाकार करू शकतात, हे सगळीकडेच चालेल. किंवा तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये तिरकस गुणाकार करून एखादी संख्या ठरवू शकतात. याच्यासाठी काही प्रश्न सुरुवातीच्या अवस्थेमध्ये नियमावरती आधारित असतात. त्यातला एकदम बेसिक नियम आहे, ज्याला काहीच माहिती नाही ते भागाकार करणार आहेत आणि लहान मोठेपणा ठरवू शकणार आहेत. परंतु आपण टप्प्याटप्प्यानं सोप्या पद्धतीकडून अवघड पद्धतीकडे जाऊयात. याचा अर्थ सुरुवातीचे जे नियम आहेत लहान मोठेपणा ठरवायचे, ते अगोदर पाहूयात, जे की शालेय पुस्तकामध्ये दिलेले आहेत. 2 ते 3 नियम असतात, त्याचाच उपयोग सगळीकडे करता येतो आपल्याला. जसे की अपूर्णांकाचा आपल्याला काय करायचं? आता लहान मोठेपणा ठरवायचा आहे. लहान मोठा हे जे ठरवण्यासाठी काही नियमाचा उपयोग असतो. त्याच्यामध्ये पहिला नियम असतो छेद समान. छेद समान असेल तर, जसे की उदाहरणार्थ लक्षात येऊन जाईल, उदाहरण घेतले समजून जाईल तुम्हाला, ज्याच्यामध्ये छेद सारखा आहे आणि त्यातला तुम्हाला लहान मोठेपणा ठरवायचा आहे. मग छेद आपण कुठलाही घ्या एखादा सारखा. 7/11, 5/11, 2/11 या संख्या आहेत. आणि याच्यात विचारलं एक तुम्हाला, याच्यातला लहान अपूर्णांक कोणता आहे किंवा मोठा अपूर्णांक कोणता आहे, असा प्रश्न आहे. तर असा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला काय अपेक्षित असतं? तर छेद समान असेल त्याचा नियम माहिती असावा. 2 ते 3च नियम आहेत, याचाच उपयोग आपल्याला सगळीकडे करायचा आहे. आणि ते 3 नियमाव्यतिरिक्त जर वेगळं गणित आलं तर ते वेगळ्या पद्धतीने आपल्याला सोडवता येतं. सगळ्यांसाठी एकच मेथड वापरता येईल नंतर. त्याच्यामुळे पहिला आहे छेद समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. ज्याचा छेद समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. अंश मोठा तो अपूर्णांक काय असेल? मोठा असेल. अपूर्णांक काय असेल? मोठा. ज्याचा अंश लहान, अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, आणि ज्याचा अंश कसा असेल? लहान असेल, तो अपूर्णांक कसा असेल? लहान असेल. म्हणजे ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्यात तुम्हाला. कधी छेद समान असेल तर अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. याचा अर्थ 7/11 मध्ये अंश 7, 5, 2 याच्यात मोठा कोण आहे? अंश 7 आहे. तर हा पूर्णांक सगळ्यात काय असेल? मोठा असेल. याच्यात अंश 2 हा लहान आहे, तर हा जो अपूर्णांक आहे तो कसा असेल? सगळ्यात लहान असेल. याचा अर्थ हा जो नियम पहिला आहे, छेद समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक कसा असेल? लहान असेल. हा पहिला नियम आहे, याचा उपयोग करायचा आहे. परीक्षेत पडतात गणित असे सुद्धा, त्याच्यासाठी माहिती असावं. समजा याच्यामध्ये आता दुसरं गणित घेऊयात आपण, ज्याच्यामध्ये आपण छेद सारखा ठेवूयात. 7, 7, 7, 5, 4, 1, 6. तर याच्यातला सर्वात मोठा पूर्णांक कोणता असं जर विचारलं तर अंश बघा, अगोदर छेद समान आहेत का हे पहा. अंश पहा, सगळ्यात मोठा 6 आहे. याचा अर्थ हा सर्वात काय असेल? मोठा असेल. तर सर्वात लहान काय असेल? 1 असेल. तर हा सर्वात काय असेल? लहान असेल. या पद्धतीनं या पहिल्या नियमाचा उपयोग आपल्याला काय करता येतो. आता सेम असाच जो पुढचा प्रश्न आहे, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? अंश समान असतील तर काय करायचं आहे हे बघायचं. आता छेदच्या ऐवजी काय करायचं आहे? जर अंश समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक, हे चेंज करायचं. तर एक उदाहरण घेऊयात लक्षात येण्यासाठी. उदाहरण असं आहे, आता अंश समान ठेवायचे. फॉर एक्झाम्पल 1, 1, 1 ठेवूयात लक्षात येण्यासाठी. इथं लिहूयात 9, इथं लिहूयात
17 इथे लिहूयात 8. जर अंश समान असेल तर छेदाकडे पाहायचं आहे. आता ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक काय असतो, लहान असतो. उलट करायचे, ज्याचा छेद लहान असतो तो अपूर्णांक कसा असतो, ह्याच्यामध्ये मोठा असतो. म्हणजे त्याच्या उलट करायचं, जो की आपण पहिला नियम पाहिला होता त्याच्या उलट होईल याच्यामध्ये बघा अंश समान आहे तर जे दिसतंय ते नाही हे लक्षात ठेवायचं. असं वाटतं तुम्हाला ही 17 खूप मोठा आहे तर तेच सगळ्यात काय असेल, लहान असेल. याचा अर्थ अंश मोठा तो अपूर्णांक कसा असेल, लहान. याचा अर्थ उत्तर असेल 1/17 या तिघापैकी सर्वात लहान अपूर्णांक असेल. तर 1/9 बघा, 1/8 बघा. सर्वात मोठा पूर्णांक कोणता असेल तर पाहता क्षणी सगळ्यात लहान कोण दिसतंय, 1/8. तर हा सगळ्यात काय असेल, मोठा असेल. कधी जर अंश समान असेल तर ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान व ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक कसा असेल, मोठा असेल. याचा अर्थ 8 लहान होता तो मोठा झाला, 17 मोठा होता तो काय झाला, लहान. कधी अंश समान असेल तर हे लक्षात राहील. अंश समान असेल तर या पद्धतीने, याचा अर्थ या पद्धतीने आपल्याला गणित सोडवता येतं. हा झाला त्यातला दुसरा नियम. आता याच्यानंतरचा जो नियम आहे तो थोडासा चेंज होतो, त्याचाही उपयोग करूया आपण लक्षात येण्यासाठी. अंश आणि छेद जर समान असतील म्हणजे फरक जर सारखा असेल अंश आणि छेदामध्ये, जसं की समजा 5/6 आहे, 8/9 आहे, 10/11 आहे. तर याच्यामध्ये काय सारखं दिसतं तुम्हाला, 5 आणि 6 मध्ये, 8 आणि 9 मध्ये, 10 आणि 11 मध्ये. तर फरक अंश आणि छेदामध्ये फरक कितीचा आहे बघा, फरक बघा, फरक समान आहे. फरक कसा आहे, समान आहे. तो 1चा असो, 5 आणि 6 मध्ये फरक कितीचा, 1चा. 2चाही ठेवता येतो आपल्याला, 5 आणि 2 7 करता येईल. ओके. 8 आणि 9 मध्ये फरक 1चाच आहे आणि 10 आणि 11 मध्ये सुद्धा फरक कितीचा आहे, 1चाच आहे. फरक कितीचा आहे, 1चाच आहे. तर अशा वेळेस जर छेद मोठा असेल अंशापेक्षा, बघा 5 पेक्षा 6 मोठा आहे, फरक समान आहे, ही 8 झाली पहिली. आणि याच्यामध्ये छेद मोठा आहे, छेद मोठा अंशापेक्षा, समजा अंशापेक्षा छेद कसा आहे, मोठा असेल तर अंशापेक्षा छेद मोठा असेल तर ज्याचा अंश सर्वात मोठा तो अपूर्णांक काय असतो, सर्वात मोठा असतो. मग ज्याच्यात अंश मोठा कुठं आहे बघा, आता इथं आहे, इथं आहे. तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. आलं लक्षात. ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. याचा अर्थ जसं की आता याच्यापैकी जर क्वेश्चन असा विचारला असता, यातील मोठा अपूर्णांक कोणता ज्याची किंमत आहे, मोठा अपूर्णांक कोणता, असा जर प्रश्न असता, हा झाला प्रश्न. हा प्रश्न सोडवायचा आहे. प्रश्न सोडवताना तुमच्या लक्षात आलं पाहिजे की फरक अगोदर बघा सारखा आहे आणि 2च एक क्रिया असू शकतात. याच्यात अंशापेक्षा छेद सगळ्यांचा मोठा आहे किंवा छेदापेक्षा अंश मोठा असू शकतो, तो दुसरा नियम याच्या पुढचा. त्याच्यामुळं हा नियम आपल्याला सोडवताना अंशापेक्षा छेद कसा आहे, नेहमी मोठा, हे लक्षात आलं. अशा वेळेस अंशापेक्षा छेद जर मोठा असेल आणि फरक समान असेल दोघांमध्ये, तर ज्याचा अंश मोठा, जे दिसतंय तेच मोठं आहे. याचा अर्थ याच्यामध्ये सगळ्यात वर पाहायचं मोठं कोण आहे, 10. याचा अर्थ 10/11 हा काय असेल, सगळ्यात मोठा असेल. तर सर्वात लहान कुठला असेल, वर किती आहे, 5. 5/6 काय असेल, सगळ्यात लहान असेल. हा काय असेल, सर्वात मोठा असेल. नियम लक्षात ठेवायचा, ज्याचा अंश मोठा तोच अपूर्णांक मोठा, ज्याचा अंश लहान तोच अपूर्णांक कसा असेल, लहान असेल. कधी दोघांमध्ये फरक समान असायला पाहिजे. 1चा फरक, 2चा फरक, 4चा फरक, जे काय असेल ते असेल. आणि अंशापेक्षा छेद मोठा असायला पाहिजे फरकामध्ये. समजा 2चा फरक असता, वर 5 असेल तर खालच्या बाजूला 7 आलं असतं. इथं 8 असेल तर खालच्या बाजूला 10 आलं असतं. इथं 10 असेल तर पुढच्या बाजूला 12 आलं असतं. या पद्धतीने. ओके, ठीक आहे. अशा वेळेस फरक समान असेल तर काय करायचं, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक कसा असून मोठा असतो. या पद्धतीनं हा एक नियम बनला गेला. त्याच्यानंतर
आपल्याला हाच भाग आपल्याला काय करायचा आहे, उलट्या स्वरूपामध्ये लिहायचा आहे. तर तो बघूयात आपण आता. जसं की पुढचा प्रश्न किंवा पुढचा नियम आपल्याला बनवता येईल. क्वेश्चन असा घेऊयात आपण. आता आपण बघितलं होता की अंशापेक्षा छेद मोठा आहे, तर आपण काय करूयात, छेदापेक्षा अंश मोठा करूयात. जसे की फॉर एक्झाम्पल इथं घेऊयात 7, इथं घेऊयात 8, इथं घेऊयात 10, इथं घेऊयात 11, इथं घेऊयात 5, इथं घेऊयात 6, या पद्धतीने. ओके, ठीक. तर इथं काय असेल आता बघा. आता छेदापेक्षा अंश कसा आहे, मोठा आहे. फरक कितीचा आहे, सारखाच आहे. बघा हा कसा आहे, मोठा आहे. 5 आहे, 6, 10 आहे, 11, 7 असेल, 8 आहे. फरक समान आहे हे लक्षात आलं. आणि इथं छेदापेक्षा, आता छेदापेक्षा अंश कशा आहे बघा. आता मोठा असेल, जर फरक समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक कसा असेल, आता तो अपूर्णांक कसा असेल, लहान असेल. याचा अर्थ जे मोठं दिसतंय ते काय असेल, सर्वात लहान असेल. याचा अर्थ सर्वात मोठा अपूर्णांक विचारला असेल किंवा तुम्हाला सर्वात लहान अपूर्णांक विचारला असेल, कोणताही विचारू शकतात. सर्वात मोठा, सर्वात लहान. तर बघूयात आपण आता. तर सर्वात लहान अपूर्णांक कोणता, लहान अपूर्णांक कोणता. तर पुढचा नियम बघा, तुम्हाला नियम ऑलरेडी दिलेला आहे. जो लहान दिसतो तो काय असेल, सर्वात मोठा असेल. आणि जो सर्वात मोठा दिसतो तो सर्वात काय असेल, लहान असेल. इथं या नियमाला ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक लहान असेल, आणि ज्याचा अंश लहान असेल तो अपूर्णांक कसा असेल, मोठा असेल. याचा अर्थ सर्वात लहान काय असेल तर हे सगळ्यात जे मोठं आहे ते, ज्याचा अंश मोठा तो सर्वात लहान असेल. वरच्या बाजूला अंश बघा काय आहे, 11 सर्वात मोठा दिसतोय, तर हा सगळ्यात काय असेल, आपण लहान अपूर्णांक असेल. आणि ज्याचा अंश लहान आहे वरच्या बाजूला 6, तो सगळ्यात काय असेल, आता मोठा असेल. नियम एवढेच आहेत. याच्या व्यतिरिक्त नियम तुम्हाला पाठ करायची आवश्यकता नाही आहे. करण्यासाठी पहिले 2 मूलभूत नियम गरजेचे आहेत. असे नियम परत आपल्याला बनवता येतात. दुपटीपेक्षा एकणे जास्त असेल तर, दुपटीपेक्षा एकणे कमी असेल तर, असे बरेचसे नियम लावता येतात. परंतु प्रत्येक नियम तुम्ही लक्षात ठेवा असं अपेक्षित नाही. त्यालाही वेगवेगळ्या मेथडनं अजून आपण लहान मोठेपणा ठरवू शकतो. त्या मेथड मी लगेच तुम्हाला सांगणार आहे. एवढ्या गोष्टी तुम्हाला येणं अपेक्षित आहे सुरुवातीमध्ये, की जर छेद आणि अंशामध्ये फरक समान असेल याच्या संदर्भात 2 दिले. ज्याचा छेद समान आहे, ज्याचा अंश समान आहे, ते पहिले 2 नियम झाले. आणि त्याच्या पुढचे हे 2 नियम की ज्याच्यामध्ये अंश आणि छेदामध्ये फरक सारखा असतो. जर छेद मोठा असेल अंशापेक्षा तर जे दिसत आहे तेच, वरी जे दिसतंय तुम्हाला एखादी संख्या मोठी दिसेल तर ती मोठी, छोटी दिसेल तर छोटी. आणि हा दुसरा की याच्यामध्ये छेदापेक्षा अंश मोठा असेल तर जे दिसतंय ते नाही. याचा अर्थ 11 खूप मोठं दिसतंय तर ते लहान असेल, 6 खूप लहान दिसते तर हा पूर्णांक मोठा असेल. या एवढ्या गोष्टी क्लिअर करा. याचा उपयोग करूनच आपल्याला परीक्षेतले सगळे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा. आता हे झालं बेसिक मेथड, म्हणजे जे काय नियमाला धरून आहेत. परंतु ज्यावेळेस असं काहीच नसेल जे आपण आत्तापर्यंत पाहिलं, किंवा फरक समानच नसेल, अंश समान नसतील, छेद समान नसतील, अंशापेक्षा छेदामध्ये फरक सारखा नसेल, तर अशा वेळेस काय करायचं. तर अशा वेळेस मेथड वेगळी आहे, त्या मेथडचा आपण उपयोग करूयात. आपण अपूर्णांकामध्ये लहान आणि मोठा अपूर्णांक ओळखायचा कसा, याच्यावर एक जे प्रश्न पडतो त्याच्या संदर्भामध्ये व्यवहारी अपूर्णांकामध्ये काय करत आहोत, माहिती घेत आहोत आपण. तर याच्यामध्ये आता तुम्हाला ज्यावेळेस अपूर्णांकाची किंमत तुम्हाला शोधायची असते, लहान मोठेपणा ठरवायचा आहे. आता इथं आपण असं कमीत कमी 2 घेऊयात, 2 लक्षात येण्यासाठी, ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी अजिबातच मॅटर करत नसतील, की जेणेकरून ह्या दोघांमध्ये फरक सारखा आहे अथवा वेगवेगळ्या पद्धतीची गणित आहेत, तर याचा इथं काही उपयोग होणार नाही. तर ठीक आहे, बघूयात आपण आता. हे 2 अपूर्णांक आहेत, यातील लहान मोठेपणा ठरवायचा आहे. समजा लहान आणि मोठा दोघंही ठरवूयात आपण, लहान आणि मोठा अपूर्णांक हे दोन्ही काढूयात. तर शोधायचं कसं, बेसिक मेथड मी जसं म्हणलं तसं तुम्हाला सुरुवातीला, की एकतर भागाकार ही एक पद्धत असू शकते सगळ्यांसाठी, परंतु ती खूप लेंदी प्रोसेस आहे भागाकार करणे. ओके, 2-3 पद्धतीने गणित सोडवतात. ज्यावेळेस या पद्धतीची गणित असतील की अंश छेदामध्ये फरक सारखा नसेल, अंश सारखा नसेल, छेद सारखा नसेल, तर अशा वेळेस काय करायचं. तर सर्वात सोपी मेथड आहे याच्यामध्ये, या छेदाने या अंशाला गुणाकार करायचा. जसं की आपण छेद समान करतो नेहमी तसं 13 गुणिले 8 करायचं समजा, आणि या बाजूला याचा अर्थ 13 गुणिले 8 केलं, याच अपूर्णांकाच्या खालच्या बाजूला लिहायचं.
हे 11 गुणिले 7 केलं. ह्या दोघाचा गुणाकार या बाजूला खालच्या बाजूला लिहायचा कळण्यासाठी, किंवा तो डोक्यावर लिहिला तरी चालतो या पद्धतीने. बघा 13 8 4 अदर्श, किंवा 8 3 24, 8 1 8 2 10. ओके, 104, 11 7 77 या पद्धतीने. याचा अर्थ याच्यामध्ये लहान काय आहे 77 आहे. तर 77 याचा अर्थ 7/13 हा काय अपूर्णांक असेल. हे 77 म्हणजेच काय दाखवतोय 7/13 दाखवते. हेच म्हणजे काय 7/13. 104 म्हणजे काय आता 8/11. इथं तुमच्या लक्षात येईल लहान काय आहे 77. याचा अर्थ हा अपूर्णांक कसा असेल लहान असेल. 104 मोठा आहे, याचा अर्थ हा अपूर्णांक कसा असेल मोठा असेल. या पद्धतीने आपल्याला लहान मोठेपणा ठरवता येतो. याच्यासाठी फक्त तुम्हाला तिरकस गुणाकार करून वरच्या बाजूला ठेवायचं आहे, हे कळण्यासाठी झालं. आता गणित कसं लवकरात लवकर सोडायचं बघा. एखादी कुठलीही संख्या दिलेली असेल तुम्हाला, 10/9, 5/8 समजा. याच्यातलं लहान मोठेपणा ठरवायचं तुम्हाला. 5/10 50 इथंच लिहा, 9/8 72 इथंच लिहा. ह्या दोघांमध्ये मोठं कोण आहे आता 72. याचा अर्थ 8/5 हा अपूर्णांक कसा असेल मोठा असेल. तर 50 ह्या 72 पेक्षा लहान आहे. याचा अर्थ 10/9 अपूर्णांक हा कसा असेल याच्यापैकी लहान असेल. याचा अर्थ या पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवता येतं. मग समजा 4 संख्या दिल्या तर याच्यामध्ये अपूर्णांकामध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला लहान मोठेपणा ठरवायचा आहे. चढता क्रम लावायचा आहे, उतरता क्रम लावायचा आहे. एक सरासरी या पद्धतीचे प्रश्न असतात लहान मोठेपणा ठरवण्यासाठी. तर या पद्धतीने आपण त्याचा उपयोग करू शकतो. दोघांमध्ये समजा हे 4 दिले असते मला, हे 2 आणि हे 2 असे सलग दिले असते आणि याच्यापैकी तुम्हाला लहान शोधा म्हणले असते. तर ह्या दोघातला लहान ऑलरेडी मी काढला आहे आणि इथला लहान काढला आहे. तर ह्या दोघाचं बाजूला गणित घेऊन आपण करू शकलो असतो. तसं एखादं गणित घेतो मी लक्षात येण्यासाठी. तुम्हाला लहान मोठेपणा ठरवायचा आहे. तर बघूयात आपण. अजून एक मेथड आहे, ज्यांना या मेथडचा उपयोग करायचा नाही आहे तर त्यांनी ऑलरेडी तिथं भागाकार करून बी करू शकतात. जसं की ओके ठीक आहे. हे दिलेत, यातील तुम्हाला लहान मोठेपणा ठरवायचे किंवा यातला लहान काढायचा. समजा लहान अपूर्णांक कोणता असा प्रश्न आहे. आता गणित या पद्धतीने असू शकतं. याच्यामध्ये तो नियम सारखा नाही, फरक सारखा आहे, छेद समान आहे, हे कुठलंही नाही. तर जे आत्ता शिकलो आहे ते आणि ह्याला एक दुसरा एक पर्याय, म्हणजे हे गणित आपल्याला 2 पद्धतीनं सोडवता येईल. एक तर तुम्ही काय करू शकता, जो आत्ता भाग झाला आहे तो तुम्ही या दोघांपैकी तुम्हाला लहान विचारला आहे तर या दोघांपैकी लहान काढा. तुम्हाला मोठा विचारला असता मोठा काढला असता. या दोघांपैकी लहान काढा आणि हे जे उत्तर येईल त्याच्यापैकी लहान ठरवा. ठीक आहे, आता चेक करूयात आपण. चला 7 1 7 इथं लिहितो, 5 3 15 इथं लिहितो. तर तुम्हाला विचारले लहान, तर याच्यातलं लहान काय 7 की 15, तर 7. याचा अर्थ 1/5 अपूर्णांक काय झाला लहान आला इथं आपला. या दोघांपैकी बघूयात. 9 सखी 54, 8 दुणे 16. याच्यापैकी लहान काय आहे 16. 16 म्हणजेच काय हो 2/9. याचा अर्थ या दोघातला लहान आणि या दोघातला लहान आला. या दोघातला लहान कोण आहे हे चेक करायचं. म्हणून 9 1 9 आणि 5 दुणे 10. याच्यातलं लहान कोण आहे आता 9. 9 म्हणजेच काय 1/5. याचा अर्थ 1/5 अपूर्णांक ह्या चौघापैकी काय असेल सर्वात लहान असेल. या चौघापैकी काय असेल सर्वात लहान असेल. तर 4 संख्या जर दिल्या तुम्हाला, 4 जर दिल्या तर या पद्धतीने तुम्ही काढू शकतात. वेगवेगळे असेल संख्याचं स्वरूप तर मोठंही असू शकतं. एवढा गुणाकार येतो आपल्याला. 5 ने 1 ला भागायचे, 7 ने 3 ला भागायचे, जो काही पूर्णांक म्हणजे पॉईंटमध्ये येणार आहेत गणित, ते टाळण्यासाठी ही मेथड उपयोग करता येते. हे सगळीकडे चालते मेथड. याच्यासाठी फक्त तुम्हाला गुणाकार आला तरी चालतो. आणि असे प्रश्न परीक्षेत बनलेले असतात. ती परीक्षा काय म्हणते सेवकापासून MPSC पर्यंत जरी असेल, आरोग्य डिपार्टमेंट पूर्ण जरी असेल, तर या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. यातला लहान अपूर्णांक कोणता आणि मोठा अपूर्णांक कोणता
संख्या जर जास्त दिल्या तर या पद्धतीने करायचं. ओके. आणि जे पहिले नियम आहेत ते ऑलरेडी ते 3-4 पद्धतीचे गणित बनतील, त्याच पद्धतीने ते विचारले तर आपल्याला सोडवता येतील. परंतु जर ते नियमाव्यतिरिक्त असं जर गणित असेल तर सोडवण्यासाठी ही सर्वात सोपी मेथड आहे. याचा उपयोग अवश्य करा. परत एकदा सांगतो, 4 संख्या दिल्यात म्हणून या दोघांपैकी लहान, तुम्हाला लहान विचारतील ना, तुम्हाला असं थोडंच विचारणार लहान या अपूर्णांक कोणता मोठा या अपूर्णांक कोणता. परीक्षेत एकच ऑप्शन राहणार, त्यासाठी तुम्हाला मोठा तरी विचारतील किंवा लहान तरी विचारतील. म्हणून आपण घेतला होता लहान अपूर्णांक कोणता, म्हणून ह्या दोघांचा गट पाडला. हे तोंडी सोडवायचे आहेत गणित खरं तर. 7 × 7 5 × 15, यातला लहान 7 आहे, याचा अर्थ 1/5 बाजूला काढला, तो इथंच ठेवायचा 1/5. या दोघांपैकी 9 × 54 आणि 8 × 2 = 16, तर इथं हा लहान झाला. तर या दोघातच इथंच तुम्ही कम्पेअर जरी केलं 9 × 1 = 9 आणि 5 × 2 = 10, तर ह्याची 9 व्हॅल्यू आली. 1/5 हे काय असेल त्याचं उत्तर सर्वात लहान असेल. या पद्धतीने हे गणित सोडवता येतं. ज्यांना हे करायचं नाही आणि थोडासा जर एक वेगळा प्रयत्न करायचा इच्छा असेल तर त्याला एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला गणित सोडवता येतं. तेही गणित पाहूया, म्हणजे हेच गणित दुसऱ्या पद्धतीनं कसं सोडवायचं बघूयात. तर ही मेथड सोपी आहे, याचा उपयोग शक्यतो करा जेणेकरून लवकरात लवकर तुम्हाला गणित सोडवता येईल. तर आता दुसरी मेथड, हेच गणित सोडवायचं. तुम्हाला विचारले लहान, ही दुसरी पद्धत. दुसऱ्या पद्धतीनं गणित कसं सोडवायचं बघूयात आपण. दुसऱ्या पद्धतीचा उपयोग आपल्याला असा करता येईल की ज्यावेळेस 1/5 3/7 6/8 असे कुठलेही दिलेले असतील आणि तुमच्या लक्षात येते की 5 ने 1ला भाग जात नाही, पॉईंटमध्ये येते सगळं, असं जर वेळ असेल तर तुम्ही काय करायचं, पॉईंट टाळण्यासाठी, ज्यांना पॉईंटची थोडीशी अडचण येते कळण्यासाठी लहान मोठेपणा, त्यांच्यासाठी त्यांनी काय करायचं आहे, याचा इक्विलंट फ्रॅक्शन सममूल्य अपूर्णांक तयार करायचं. सममूल्य अपूर्णांक याचा अर्थ एखाद्या अपूर्णांकाला जर तुम्ही एखाद्या संख्येनं गुणलं प्रत्येक एकाच ह्यानं तर त्याला सममूल्य अपूर्णांक असं म्हणतात. सममूल्य याचा अर्थ प्रत्येकाला जर तुम्ही एखाद्या संख्येनं विशिष्ट संख्येनं गुणलं तर त्याची व्हॅल्यू वाढत नाही. थोडंसं गणित लक्षात येण्यासाठी समजा मी म्हणलं 1/5 गुणिले मी केलं 10 आणि 3/7 गुणिले काय केलं 10, तर दोन्ही अपूर्णांकाला मी 10 न गुणलं तर चेंजेस काय होणार आहेत का, इथं येईल 10 × 1 = 10/5, 10 × 3 = 30/7 आणि प्रत्येकाचं उत्तर तेच येईल. परत जे तुम्हाला याच्या प्रमाणात वाढलं ह्याचं संक्षिप्त रूप जर केलं तुम्हाला तर दोघालाही कशाने भाग जाईल, 10 ने भाग जातो ह्या दोघालाही. तर याला जर भागिले जर 10 केलं तर उलटून गुणिले हे 10 कॅन्सल होऊन जाईल. समजा हे गुणिले 10 केलं, तसंच एखादे गुणिले काय करू शकतो आपण, अपूर्णांकाचं जर समजत नसेल तर आपण असं करा, 5 आणि 3 या दोन्ही संख्येला एकाच संख्येनं गुणा. याचं गुणोत्तर आता 5 3 आहे, कशानं भाग जात नाही. याला समजा मी 2 न गुणलं आणि इथंही 2 न गुणलं तर उत्तर किती आलं असतं, 5 × 2 = 10 आणि 3 × 2 = 6. याचं संक्षिप्त जर केलं असतं परत 2 ने भाग गेला असता, 2 × 5 = 10 आणि 2 × 3 = 6, परत जसं आहे तसं तो अपूर्णांक राहिला असता. याचा अर्थ रेशो जसा आहे तसा राहिला असता. याला इक्विलंट फ्रॅक्शन किंवा सममूल्य संख्या म्हणतात. इथं गुणिले 10 केलं, याला भागिले जर 10 केलं सेम, तर 1 वरच्या बाजूला जातो आणि 10 खालच्या बाजूला, हे कॅन्सल होऊन जातं. परत 1/5 जसं आहे तसं राहतं. याचा अर्थ हे फक्त तुम्हाला कळण्यासाठी, ह्या गणिताचा काही उपयोग नाही, फक्त मी एवढंच सांगतो, आता डोक्यात एवढंच राहू द्या की सर्व अपूर्णांकाला एका संख्येनं गुणायचं आहे. ते आहे आपल्यासाठी 10 गुणिले 10. गुणिले 10 केले तर फक्त 1 1 0 इथं ठेवायचं. याला गुणिले काय केलं मी, 10 करा गुणिले 100 करा, काही फरक पडत नाही. परंतु 10 कशासाठी, तर जो अपूर्णांकामध्ये जो भागाकार येणार आहे तो आपल्याला टाळण्यासाठी. तुमच्या लक्षात येऊन जाईल. मी गुणिले 10 सगळ्याला केलं. गुणिले 10 याचा अर्थ फक्त अंशस्थानी मी काय केलं, आता सगळ्यांच्या 0 ठेवलं, जसं आहे तसं हे लिहिलं मी. आणि मी इथं गुणिले 10 केलं सगळ्याला, तर याचा अर्थ इथं 0 ठेवला, इथं 0 ठेवला, इथं 0 ठेवला, इथं 0 ठेवा. याचा अर्थ असं जरी म्हणेल की अंशाच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी 1 1 0 ठेवा, अथवा 2 2 2 2 0 ठेवले तरी चालतील. परंतु मी सध्या 1 1 0 ठेवलं. आता 5 ने 10ला भाग जातो आणि हा भागाकार आपल्याला करता येतो. याच्यासाठी फक्त आपण काय केलं, त्याचा इक्विलंट फ्रॅक्शन तयार केला. 5 1 5, 5 2 10, याचा भागाकार 2 आला, जे आपल्याला कळत आहे. 7 ने 30ला भागा, 7 चौक 28, वरचा जो पॉईंट राहिलेला आहे तो सोडून द्या, त्याची आवश्यकता नाही सध्या. जर पुढे चालून जर 4च भागाकार येत असेल पुढच्या बाजूला कुठेतरी, तर आपण त्या दोघाचा पॉईंटमध्ये भागाकार करू शकतो, एवढी सध्या आवश्यकता नाही. 7 ने 30ला भागितला आपण, 7 चौक 28 पूर्ण भाग गेला, 4 जसं आहे तसं ठेवा. 8 ने 60ला भाग, 8च्या पाड्यात 60 नाही आहे, परंतु 60च्या पूर्वीची संख्या आहे बघा. 8 45, 8 6 48, 8 37 56. ओके, तर किती आलं असतं, 56. याचा अर्थ 7 आला असतं.
पॉईंटचा राहिला तो राहू द्या. आता 9 न 20ला भाग जातो, 1 9 1 9, 9 2 18 बस झालं. ठीक आहे. तुम्हाला विचारलंय काय सर्वात लहान. आता समजून घ्या, इथं पूर्ण भाग गेलाय 2, तर इथं बाकी किती उरली होती. इथं पॉईंटचं येणार आहे का कोणी, इथं पूर्ण भाग आहे, ही पूर्ण भाग आहे 2, परंतु 9 न 20ला भागूयात, 9 2 18, बाकी किती उरली 2. इथं आला पॉईंट, इथं आला 0, परत 9 2 18, याचा अर्थ याची व्हॅल्यू किती आली असते 2.2. इथं 2 आहे आणि इथं 2 आलं, म्हणून मी दोघापैकी भागाकार एक मोठ्या स्वरूपात लिहायचा प्रयत्न केला, कारण मला विचारलेलं आहे लहान म्हणून. ठीक आहे. आता सर्वात लहान काय दिसते बघा. आता 2 रुपये, 2 रुपये 20 पैसे, 4 रुपये आणि 7 रुपये. तर सर्वात लहान काय असेल 2 रुपये. याचा अर्थ सर्वात लहान उत्तर किती आलं 1/5, जे पाठीमाग आत्ता सोडवलं होतं आपण, त्याचाच उपयोग आता इथं करता आला आपल्याला. याचा अर्थ या पद्धतीने हे गणित सोडवता येतं. ही दुसरी पद्धत आहे लहान मोठेपणा अपूर्णांकाचा ठरवण्यासाठी. याचा उपयोग करून आपल्याला लहान मोठेपणा ठरवता येतो. अंशस्थानी प्रत्येक ठिकाणी 0 0 द्यायचा. पण हे 5 7 8 9 आपल्याला भागाकार करता येतो म्हणून ठीक आहे. इथे जर अशी संख्या आली 53, तर 53चा भागाकार करता येणार नाही आपल्याला, तेवढा पाडा पाठ नसेल. मग अशा वेळेस ही मेथड न वापरता याच्या अगोदर जो आपण तिरकस गुणाकाराची मेथड वापरली, त्या मेथडचा उपयोग करून आपण काय करू शकतो, लहान मोठेपणा ठरवू शकतो. कशाचा, अपूर्णांकाचा. तर हा जो व्यवहार्य अपूर्णांक जो भाग आहे, त्याच्यामध्ये प्रश्न काय विचारतात, अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवणे, या पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये असतात. तर ठीक आहे. आता पुढचा प्रश्न घेऊयात आपण याच पद्धतीचा, आणि याच्यानंतर मग आपल्याला व्यवहार्य अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकाराच्या संदर्भातले सुद्धा प्रश्न परीक्षेत आहेत ते पाहायचं आहे. म्हणजे व्यवहार्य अपूर्णांकामध्ये एवढेच प्रश्न परीक्षेत पडतात, गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी आणि अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवणे. हेच प्रश्न तुम्ही वारंवार सोडवले, याचीच तयारी जर केली तर परीक्षेत याच पद्धतीचे प्रश्न फक्त अंक चेंज करून स्वरूपामध्ये असतील. स्वरूप एकच असेल सगळ्याचं, फक्त अंक अथवा संख्या काय असेल बदल झालेली असेल. आता अजून एक लक्षात येण्यासाठी आपण घेऊयात. समजा 7/11, 9/13, 5/7, 3/5 यातील मोठा अपूर्णांक कोणता असे विचार. एकतर ज्याला भागाकार करायचे त्यांनी 0 ठेवून बघू शकतात, आणि लवकरात लवकर आपल्याला जाता येतं का चेक करूयात. म्हणजे याच्यात जर बसत असेल तर ठीक, नसेल तर दोघाचा गट पाडू शकतात, तिरकस गुणाकार करू शकतात, याही पद्धतीनं सोडू शकतात गणित. ठीक आहे, बघूयात. तर सुरुवातीला बघूयात आपण भागाकार देऊन बघूयात. नसेल तर तिरकस गुणाकार करू शकतात. चला तिरकस गुणाकार करून बघूयात. तुम्हाला विचारलाय मोठा, तर ह्या दोघातला मोठा आणि या दोघातला मोठा काढूयात. चला 13 7 91, 11 9 99, ह्या दोघातला मोठा कोणाला 9/13, हा बाजूला घेतला. 5 5 25, 7 21, या दोघातलं मोठं 25 आहे. 25 म्हणजेच किती 5/7. आता या दोघातला मोठा कुठला चेक करूयात. 9 7 63, 13 5 65, याच्यातला मोठा कुठला आला 65. याचा अर्थ 5/7 हा पूर्ण अपूर्णांक कसा असतो, मोठा असतो. हा पूर्ण अपूर्णांक कसा असतो, मोठा असतो. तर या पद्धतीनं आपल्याला काय करता येतं, गणित सोडवता येतं. या पद्धतीनं आपल्याला गणित सोडवता येतं. 5/7 मोठा आहे. किंवा दुसऱ्या मेथड जर करायचं असेल तरी इथं 0 ठेवा. हे 11 सखी 66, 13 सख, इथं 7 49 आलं असतं, आणि इथं 5 सख 30 आलं असतं. आणि तुम्हाला सर्वात मोठा परत कोणता मिळाला असता, 5/7च मिळालं असतं. याही पद्धतीनं आपल्याला गणित सोडवता येतं. तर ॲज अ विश कुठल्याही पद्धतीचा उपयोग करा आणि लहान मोठेपणा आपण ठरवू शकतात. आता याच्यानंतरचा जो भाग आहे अपूर्णांकामध्ये, तो आपल्याला घ्यायचा आहे अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार. आणि जे काही पदावलीची गणित आपण घेतलेले आहेत ते पदावलीचे गणित याही पद्धतीत असतात व्यवहार्य अपूर्णांकामध्ये, तेही आपल्याला काय करायचे आहेत, पाहायचे आहे. तत्पूर्वी एक प्रश्न आपण याच्यामध्ये जो लहान मोठेपणा ठरत त्याच्यामध्ये एक उतरता क्रम लावा, चढता क्रम लावा, अशा संदर्भात एक प्रश्न असतो. त्याच्यात एक प्रश्न बघूयात आपण कळण्यासाठी. 1/4, 3/5, 1/3,
7/8 5/9 हे अपूर्णांक दिलेत. आणि पुढे असा प्रश्न, यांचा उतरता क्रम लावल्यास मधला अपूर्णांक कोणता येईल? यांचा उतरता क्रम लावल्यास मधला अपूर्णांक कोणता येईल? मधला अपूर्णांक कोणता येईल? ठीक आहे. आता याच्यातला सगळ्यात मोठा सर्वात लहान याची व्हॅल्यू आपल्याला काढावी लागेल. ती व्हॅल्यू काढल्यानंतर आपण चढता क्रम आणि उतरता क्रम लावू शकतो की सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे, त्याच्यानंतर सर्वात मोठा अपूर्णांक कोणता येईल, त्याच्यानंतर सर्वात मोठा अपूर्णांक कोणता येईल. या पद्धतीने चढता क्रम, याचा अर्थ लहानापासून मोठ्या अपूर्णांकाकडे काय करायचं आपल्याला जावं लागेल. तर तो कसा सोडवायचा हे बघूया. तर आत्ता जे आपण शिकलोय, तर आता सगळ्यांची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आणि उतरता चढता क्रम लावायचा. तर अशा वेळेस तुम्ही ह्या दोघाचा गट करून त्यातला एक लहान अपूर्णांक काढून त्याच्यात बराच वेळ जाईल. त्यासाठी जी दुसरी मेथड मी शिकवली होती की अंशस्थानी याचा भागाकार करणं आपल्यासाठी काय असेल, कधीही सोपं असेल चढता उतरता क्रम लावताना. याचा अर्थ मी काय करेल, हा अपूर्णांक लिहिताना सर्वात काय करेल, अंशाच्या ठिकाणी काय करेल, सगळ्यामध्ये अंशामध्ये काय करेल, 0 ठेव. यालाच काय म्हणतात, सममूल्य अपूर्णांक तयार करा. याचा अर्थ त्याची किंमत बदलत नाही, फक्त जो पॉईंट आपल्याला भागाकार 4 ने 1ला भागण्यासाठी पॉईंटमध्ये भागाकाराला असतं, तो टाळण्यासाठी फक्त मी काय करायला, सगळ्याच्या अंशामध्ये काय करणार आहे, 0 ठेवणार आहे. ठीक आहे, बघा 0 0 0 0 सममूल्य अपूर्णांक तयार झाला. त्याच्यामध्ये कुठल्याही किमतीमध्ये फरक पडणार नाही. ओके, ठीक आहे, चालतंय. तर आपण एक भागाकार करून बघूया. चला, 4 1 4 4 2 8. पुढचं पॉईंट करत बसत नाही मी. जर समान निघाला तर बघूयात आपण. अगोदर फक्त पूर्ण भागाकार. चला, 5 न 30ला 5 सख 30, 3 न 10ला करूयात, 3 त्रिक 9, बाकी एक उरेल सोडून द्या. 8 8 64, 8 9 72, 8 8 64, 9च्या पाड्यात 50, 9 5 45. आता याच्यात बघा काही सारखं दिसतंय का तुम्हाला कुठंच, त्याच्यामुळे काही हरकत नाही. तुम्ही पॉईंटमध्ये जो वेळ वाया घालवायचा आपल्याला, तो आपल्याला वेळ इथं वाचवता येईल. आता याच्यामध्ये तुम्हाला चढता उतरता क्रम मांडता येईल. आता हेच म्हणजे काय आहे, 2 म्हणजे 1/4, 6 म्हणजे काय आहे, 3/5 आहे, 1/3 म्हणजेच काय आहे, 3 आहे. हे तुम्हाला कळालं. आता तुम्हाला विचारलंय की चढता क्रम उतरता क्रम लावल्यास मधला अपूर्णांक. उतरता क्रम याचा अर्थ या पद्धतीने, उतरता क्रम याचा अर्थ काय, या पद्धतीनं. सर्वात मोठं काय आहे याच्यामध्ये, 8. 8 याचा अर्थ काय आहे, सगळ्यात 7/8. हे 8 कशाचं आहे, 7/8. तर सर्वात मोठा अपूर्णांकाला 7/8. त्याच्यापेक्षा लहान, 8पेक्षा लहान काय दिसतं इथं, 6. 6 म्हणजे काय, 3/5. 6 पेक्षा लहान काय आहे, 5, 5/9. 5 पेक्षा लहान काय आहे, 3. याचा अर्थ 1/3 आणि 2 सर्वात 1/4. हा आपण उतरता क्रम लावला. तुम्हाला त्याच्यामध्ये विचारला होता की मधला अपूर्णांक कोणता येईल, मधला अपूर्णांक कोणता येईल. उत्तर किती आलं असतं, 5/9. उत्तर किती आलं असतं, 5/9. याच्यामुळे पूर्ण अपूर्णांक लिहावा असं काही नाही, तुम्ही याच्यात बी काढू शकतात. याच्यात काय करू शकतात, पहिले 2 मोठे 8 आणि 6 बाजूला काढले, शेवटचे 2 हे 2 आणि 3. याचा अर्थ मध्ये काय राहणार होता, 5 राहणार होता. उत्तर किती आलं असतं, 5/9. म्हणजे असाही प्रश्न बनतो कशामध्ये, लहान मोठेपणा ठरवणे. हा जो भाग आपण कंटिन्यू करतो त्याच्यामध्ये चढता क्रम लावा, उतरता क्रम लावा, असाही प्रश्न पडेल. हाच प्रश्न मला उतरताच्या ऐवजी चढता क्रम लावा म्हणलं असतं, तर मी सुरुवातीला 1/4 लिहिलं असतं, 1/3 लिहिलं असतं, 5/9, 3/8. म्हणजे या पद्धतीने चढता क्रम म्हणजे असा लिहिला असता. हा जो उतरता आहे तो चढता मी असा लिहिला असता. मग सुरुवातीचा सर्वात लहान, चढता म्हणजे काय, सर्वात लहान, तर किती आलं असतं, 1/4. त्याच्यानंतर आलं असतं 2 पेक्षा मोठं 3, याचा अर्थ 1/3. 3 पेक्षा मोठं 5, याचा अर्थ 5/9. 5 पेक्षा मोठं काय, 6, याचा अर्थ 3/5. आणि लास्ट 8, याचा अर्थ 7/8. आणि तुम्हाला त्यांनी म्हणलं असतं की शेवटून दुसरा अपूर्णांक कुठला आहे, मधला अपूर्णांक कोणता आहे, तर उत्तर किती आलं असतं, या पद्धतीनं. म्हणजे या गणिताचं उत्तर हे आहे 5/9. तर हा जर प्रश्न जर मी असं म्हणलं असतं, चढता क्रम लावा याचा अपूर्णांकाचा, तर चढता क्रम असा आला असता, उतरता क्रम या पद्धतीने येईल. म्हणजे 2 प्रश्न बनतील, चढता क्रम लावा, उतरता क्रम लावा.
मोठा अपूर्णांक कोणता आहे, छोटा अपूर्णांक कोणता आहे, सरासरी या पद्धतीचे प्रश्न व्यवहारी अपूर्णांकामध्ये पडतात. आणि याचा जो दुसरा भाग आहे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, याच्यावरचा एक प्रश्न असतो व्यवहारी अपूर्णांकामध्ये. याच्या व्यतिरिक्त प्रश्न पडत नाहीत. काही शाब्दिक गणित असतात, तेही गणित आपल्याला याच्यामध्ये घ्यायचे आहेत. ठीक आहे. आता परीक्षेत काही पडलेले प्रश्न आहेत. चढता उतरता क्रम, लहान मोठेपणा ठरवायचा, सेम याच पद्धतीने. हाही प्रश्न ऑलरेडी परीक्षेत पडलेलाच होता. तर अजून एक प्रश्न आहे जो की पाठीमागे सरळ सेवेमध्ये विचारलेला आहे. तर त्याचं उत्तर बघा. 3/4, 3/13, 3/11, 3/8 मोठा अपूर्णांक कोणता असं विचारलं आहे. मोठा अपूर्णांक हाही परीक्षेत पडलेला प्रश्न. बघा, पहिला नियम आपण, दुसरा नियम होता काय सारखा आहे, अंश सारखा आहे. पहिला नियम होता छेद सारखा आहे, इथं अंश सारखा आहे. तर अंश जर समान असेल तर उत्तर काय असेल बघा. जे दिसतंय ते नाही, याचा अर्थ तुम्हाला मोठा विचारलाय तर तुम्हाला ह्याच्यात लहान बघावं लागेल सगळ्यात. तो काय असेल, तो सर्वात मोठा असेल. 13 दिसायला खूप मोठा आहे, तर ऑलरेडी याची व्हॅल्यू काय असेल, सर्वात कमी असेल. नियम क्रमांक दुसरा, जर अंश समान असेल, जर अंश समान असेल तर छेदामध्ये जो छेद मोठा तो अपूर्णांक काय असतो, सर्वात लहान असतो. आणि ज्याचा छेद लहान असतो तो अपूर्णांक सर्वात काय असतो, मोठा असतो. म्हणजे ज्याचा छेद लहान आहे तो अपूर्णांक काय असेल, सर्वात मोठा असेल. मग उत्तर किती असेल आपलं, 3/4. मोठा अपूर्णांक कुठला असेल, 3/4. नियम क्रमांक दुसऱ्या याचा उपयोग करून आपल्याला हे गणित सोडवता येतं. अजून एक प्रश्न आहे जो की परीक्षेमध्ये पडलेला आहे याच पद्धतीचा, त्याचा उपयोग आपल्याला करता येईल. 11/7, 11/5, 11/9, 11/8, 11/6 इथं विचारलेलं आहे. हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिल्यास कोणता अपूर्णांक मध्यभागी? हा अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिल्यास कोणता अपूर्णांक मध्यभागी? चढत्या क्रमाने लिहिल्यास, चढत्या क्रमाने लिहिल्यास मधला अपूर्णांक कोणता येईल? मधला अपूर्णांक कोणता येईल असं विचारलंय. आता याच्यामध्ये नियम क्रमांक दुसऱ्याचा उपयोग करता येतो. हाही प्रश्न परीक्षेत पडलेला आहे. जर चढत्या क्रमाने लिहिला तर मधला अपूर्णांक कोणता असेल असं विचारलं. तर चढत्या क्रमाने अगोदर लिहा. चढत्या क्रमाने याचा अर्थ सर्वात लहान, सर्वात मोठा, नंतर सर्वात मोठा. अंश कसा आहे, सगळ्यांचा सारखा आहे. तर छेदामध्ये जो सर्वात मोठा छेद असेल तो सर्वात लहान असेल. सर्वात मोठा कोण आहे इथं, 9 आहे. तो सर्वात काय असेल, लहान असेल. म्हणजे याचा अर्थ 11/9 हे काय असेल, सर्वात लहान असेल. 9 पेक्षा थोडंसं लहान कोण आहे, 8 आहे. ओके, हा दिसायला सर्वात मोठा आहे पण तो सर्वात काय असेल, छोटा असेल. याचा अर्थ इथे किती आलं, 11/8. हा याच्यापेक्षा मोठा आला. चला, 8च्या नंतर काय असेल, 7. हा सर्वात काय असेल, त्याच्यापेक्षाही असेल. 7च्या नंतर काय येईल, अगोदर 7च्या अगोदरचं 6, 11/6 आणि त्याच्या अगोदरचा 11/5. याचा अर्थ चढता क्रम लावला 9, 8, 7, 6, 5. हे प्रत्यक्षात जरी असं वाटलं की 9 खूप मोठा आहे आणि आपण खाली घेतलंय, कारण का अंश कसा आहे, समान आहे. अंश समान असेल की विरुद्ध असतं. जे सर्वात छेद मोठा दिसतो तो सर्वात लहान असतो आणि जो सर्वात लहान आहे छेद तो सर्वात अपूर्णांकाचा असतो, मोठा असतो. तुम्हाला चढता क्रम लिहायला सांगितलं होता, मधला अपूर्णांक काढा म्हणले असते. उत्तर किती असेल, 11/7. उत्तर किती असेल, 11/7. या पद्धतीनं प्रश्न सोडवता येतो. या नियमानुसार परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याचा उपयोग करून आपल्याला काय करता येईल, प्रश्न सोडवता येतो. पुढचा प्रश्न एक परीक्षेत विचारलेला तोच चढता आणि उतरता क्रम याच्या संदर्भामध्ये. तर ते प्रश्न बघूयात लगेच. 3/5, 4/7, 8/9 व 9/11. 9/11 तुम्हाला विचारलं की उतरत्या क्रमाने लिहा. उतरत्या क्रमाने लिहा. चालतंय. हा प्रश्न आहे उतरत्या क्रमाने. हाही परीक्षेत विचारलेला प्रश्न. उतरता क्रम लिहायचा, याचा अर्थ सर्वात तुम्हाला मोठा लिहावा लागेल, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान आणि त्याच्यापेक्षा लहान. तर आता इथं बघा 3 आणि 5 मध्ये 2चा फरक आहे, इथं 3चा फरक आहे, इथं 1चा फरक आहे, इथं 2चा फरक आहे. म्हणजे काही तो नियम आपल्याला लागू पडत नाही जे की आपण शिकलेलो आहोत. तर याचा उपयोग आपल्याला त्या मेथडमध्ये करता येईल. 0 ठेवून आपण करू शकतो. याचा अर्थ
प्रत्येकाच्या ठिकाणी जर 0 जर लिहिलं तर त्याचं इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन तयार होईल, सममूल्य अपूर्णांक, आणि आपल्याला भागाकार करणं सोपं जाईल. कारण 5 ने 3ला भाग जात नाही, पण 5 ने 30ला भाग जाऊ शकतो. तर आपण एक भागाकार करून चेक करूयात अगोदर. चला, 5 सख्ख 30, 7 5 35, बाकी उरले जे आहे ते आहे. 9 9 81 होते, 80 यायचं. 9 8 72, 11 9 99, तर 11 8 88. ओके, उतरता क्रम लिहायचा. आता हे 6 5 ठीक आहे, पण इथे डबल 8 आलं. याचा अर्थ याचा आपल्याला भागाकार थोडासा पुढे जाऊन करावा लागेल, जेणेकरून आपल्याला अडचण येणार नाही. कारण उतरता क्रम लिहिताना हे माहिती आहे तुम्हाला, 6 5 वेगवेगळे लिहिता येतं आपल्याला. इथं 8 8 आहे, तर सर्वात मोठा कोणता अगोदर हे चेक करावं लागेल ना. ठीक आहे, चालते, बघूयात आपण. 9 ला 80ला भागूयात. 9 8 72, बाकी किती उरली होती? 8. इथं आला पॉईंट, इथं आला 0. त्याच्यानंतर परत 9 8 72, याचा अर्थ 8.8, 8 रुपये 80 पैसे एक सरळ पकडण्यासाठी. चालतं, इथं बघूयात. 11 8 88, बाकी किती उरली होती? 88, 2 बाकी उरली. इथं पॉईंट आला, याच्यावर 0 आला. 11 1 11, याचा अर्थ याची व्हॅल्यू भागाकारामध्ये तर 80 भागिले 9 बरोबर 8 रुपये 80 पैसे आला, तिथं 8 रुपये 10 पैसे आला. याचा अर्थ हे सर्वात उतरता क्रम लिहा म्हणते. तर सर्वात मोठी रक्कम काय असेल? 8.8 असेल. म्हणून 8/9 हा सर्वात मोठा अपूर्णांक असेल. 8/9. त्याच्यानंतर लहान त्याच्यापेक्षा 8.1 आहे, याचा अर्थ उत्तर किती असेल? 9/11 असेल. उतरता क्रम लिहितोय आपण. त्याच्यानंतर काय असेल? त्याच्यापेक्षा 3/5 असेल, आणि सर्वात लहान काय असेल? 4/7 असेल. तर हा त्याचा काय असेल? उतरता क्रम असेल. तुम्हाला फक्त उतरता क्रम लिहा म्हणलं होतं, त्यातला मधला अपूर्णांक वगैरे असा काही प्रश्न विचारला नव्हता. म्हणून उत्तर किती असेल? 8/9, 9/11, 3/5 आणि 4/7. या पद्धतीनं प्रश्न परीक्षेत विचारले जातात लहान मोठा ठरवण्याच्या संदर्भात. आज आपण व्यवहारी अपूर्णांकामध्ये अपूर्णांकाचे लहान मोठेपणाचा जो काही नियम आहेत, मूलभूत नियम सुरुवातीचे, की अपूर्णांकाचा जर छेद समान असेल, अंश समान असेल, दोघांमध्ये फरक समान असेल, आणि तर हे कोणतेच नियम बसत नाहीत, या व्यतिरिक्त गणित असेल तर ते सोडवायचं कसं. त्याच्यानंतर चढता क्रम लावा, उतरता क्रम लावा, लहान मोठेपणा ठरवा. परीक्षेत याच्या व्यतिरिक्त प्रश्न पडत नाहीत. हेच प्रश्न वेगवेगळ्या अंकाच्या स्वरूपामध्ये विचारतील, संख्येच्या स्वरूपात विचारतील. फक्त माहिती या पद्धतीनं आपल्याला प्रश्न सोडवता येतो, एवढंच माहिती असणं अपेक्षित आहे.